जय हिंद मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहे मुंबई लोहमार्ग पोलीस. मुंबई लोहमार्ग पोलीसला 2024च्या भरतीमध्ये 51 जागांसाठी मैदानी चाचणीचा कट ऑफ कसा लागला होता, फायनल कट ऑफ कसा लागला होता. या 2025च्या भरतीमध्ये 743 इतक्या जागा आहेत. तर या 743 जागांसाठी सर्व कॅटेगरीसाठी आपला फायनल कट ऑफ कसा लागू शकतो, तर अंदाजित कट ऑफ कसा लागू शकतो, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे म्हणजे मुंबई जीआरपी बद्दल असो की आपल्या पोलीस भरतीबद्दल कोणतीही अपडेट आली, मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो, इतर कोणत्याही अपडेट्स असो, जिल्हा विशेषच्या असो, तर आपण आपल्या चॅनलवरती अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात आपला मुंबई जीआरपीचा मागच्या वेळेचा कट ऑफ कसा गेला होता 51 जागांसाठी. तर एससी कॅटेगरीच्या तिथं सर्वसाधारणच्या 3 जागा होत्या. तर एससीचा व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे की या मागच्या वेळेच्या 2024च्या कट ऑफ वरून आपल्याला समजून येते की आपल्याला यावेळेस किती टोटल करावे लागेल, जे की आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल. याच्यावरून आपल्याला 51 जागांसाठी आता किती कट ऑफ लागली होती, तर यावेळेस तर 743 इतक्या जागा आहेत. तर यावेळेस आपल्याला किती टोटल करावी लागेल, तर असं आपण सविस्तरपणे बोलू. म्हणजे एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो. मागच्या कट ऑफ वरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो की आपण यावेळेस किती टोटल करायला पाहिजे. एससी कॅटेगरीच्या 3 जागा होत्या सर्वसाधारणच्या. तर त्यामध्ये कट ऑफ किती लागला होता, तर 120 मार्कांचा कट ऑफ तिथं लागला होता, जो की पहिला पोरगा 126 मार्कांवर आणि 2 120 मार्कांवर मुलं होते. एससी फिमेलचा कट ऑफ किती लागला होता, एससी फिमेलचा कट ऑफ 93 मार्कांवर लागला होता, जे की पहिली महिला 104 मार्कांवर व दुसरी 93 मार्कांवर. तर या कट ऑफ वरून आपल्याला नक्कीच समजते आपण जरी इतकी टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. पण एवढं जरी आपण टार्गेट ठेवलं, म्हणजे आता एससी कॅटेगरीने जरी 122 प्लस जरी टार्गेट आपण ठेवलं, ज्यांनी मुंबई जीआरपीला अर्ज केलेला आहे, तर त्यांचं सिलेक्शन हे 100% होईलच. म्हणजे 51 जागांसाठीच तर इतके कमी लिस्ट लागलेली आहे. तर या वेळेस तर 743 इतक्या जागा आहे. विचार करायसारखी गोष्ट आहे. काही तसं काही वगैरे काही नसते. कट ऑफ हा खाली येतच असतो. जागा भरपूर असल्या म्हणजे फॉर्म किती येऊ द्या, जागा भरपूर आहेत ना, 743 इतक्या जागा आहेत, तर कट ऑफ हा खाली येतच असते. जर आपण एक प्रकारचा टार्गेट ठेवलं समोर की आपल्याला इतके मार्क्स ओलांडले, आपल्याला आपलं समजते की आपण इतके मार्क्स ओलांडले म्हणजे आपलं सिलेक्शन होईल. जे की आपण जर 120 122 प्लस जर आपण एससी सर्वसाधारण जर मार्क घेतले, तर इथं आपलं मागच्या भरतीमध्ये 3 जागांमध्येच फक्त 120 मार्कांवर मेरिट गेली. यावेळेस जागा किती आहेत, थांबा एक वेळेस मला फक्त बघू द्या. यावेळेस एससी सर्वसाधारणच्या जागा किती आहेत, तर एससी सर्वसाधारणच्या जागा यावेळेस 29 जागा आहेत एससी सर्वसाधारणच्या. तर यावेळेस तर 29 जागा आहेत. तर 29 जागांमध्ये जर आपल्याला बसायचं आहे, तर फक्त आपण 120 जरी क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शन होईल. पण 120 जरी क्रॉस केले तरी सिलेक्शन होईल, पण आपण त्याच्या खाली पण लिस्ट लागू शकते. पण आपण सेफ आकडा जर धरला तर 120 122 प्लस जरी आपली टोटल झाली तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते मुंबई जीआरपीला. तर आता आपण फिमेलचं जर बघितलं, फिमेलच्या जागा किती होत्या, फिमेलच्या 2 जागा होत्या, ज्या की पहिली महिला 104 मार्कांवर तर दुसरी महिला 93 मार्कांवर. तर यावेळेस जागा किती आहे, यावेळेस 29 जागा आहे. आपण जर 105 प्लस जरी मार्क घेतले, 105 जर आपण टार्गेट ठेवलं एससी महिलांनी, तर आपलं सिलेक्शन हे 100% होऊन जाईल मुंबई जीआरपीला. तर त्याच्या खाली पण लिस्ट लागते, पण आपण सेफ आकडा एक प्रकारचा सेफ आकडा धरला म्हणजे मुलांसाठी 120 प्लस आणि मुलींसाठी 105 प्लस जरी आपण मार्क घेतले तरी आपलं सिलेक्शन ह्या 743 इतक्या जागांमध्ये तर 100% होऊनच जाईल. म्हणजे 29 जागा सर्वसाधारणला आणि महिलांना इथं आहेत. एससी बघितलं आपण, एक मिनिट, हा समोरची कॅटेगरी बघू, थांबा इकडेच. समोरची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीला सर्वसाधारणला जागा किती होत्या, एक मिनिट, नॉन 4 जागा आपल्या ओबीसी सर्वसाधारणला 4 जागा होत्या. तर ओबीसी सर्वसाधारणची लिस्ट किती लागली, तर 115 मार्कांवर ओबीसी जनरलची लिस्ट ही लागलेली आहे सर्वसाधारणची, जो की त्यांचा टॉपर होता ओबीसीचा
121 मार्कांवर. 115 लिस्ट तिथं लागलेली आहे. तर होमगार्डची लिस्ट 128 मार्कांवर. नाही, होमगार्डची लिस्ट, एक मिनिट. होमगार्डची लिस्ट 128 मार्कांवर, स्पोर्टमॅनची लिस्ट 116 मार्कांवर. म्हणजे सर्वसाधारणची लिस्ट ही समांतर आरक्षणापेक्षा खाली लागलेली आहे. 115 मार्कांवरच ओबीसीची लिस्ट ही लागलेली आहे. तर फिमेलची किती लागलेली आहे? तर फिमेलची 113 मार्कांवर, प्रकल्पग्रस्ताची 110 मार्कांवर, फिमेलची 106 मार्कांवर लागलेली आहे. बऱ्यापैकी लागलेली आहे इथं. फिमेलची 106 मार्कांवरच लिस्ट लागलेली आहे आणि सर्वसाधारणची लिस्ट 115 मार्कांवर ओबीसीची लिस्ट लागलेली आहे. ज्यांनी मुंबई जीआरपीला अर्ज भरलेला आहे ते यावेळेस नक्कीच फायदेशीर राहू शकता. यावेळेस कट ऑफ हा, कारण की जागांमध्ये भरपूर प्रमाणात असं 700 जागा यावेळेस प्लस मध्ये आहेत. त्यामुळे यावेळेस कट ऑफ हा खाली येणारच आहे. जरी किती फॉर्म येऊ द्या तरी त्याचा काही एवढा काही फरक पडत नसते, कारण की जागा पण त्या मानाने भरपूर इथं आहेत. तर आपण एक प्रकारचं जर आपल्या कॅटेगरीसाठी, आता ओबीसी कॅटेगरीचा जर विषय झाला तर ओबीसी कॅटेगरीला आता किती जागा आहेत तिथं यावेळेस? सर्वसाधारणला ओबीसी 39 इतक्या जागा आहेत सर्वसाधारणला. तर यावेळेस 743 जागांपैकी सर्वसाधारण ओबीसीला 39 इतक्या जागा आहेत. तर आपण जरी आता 125 प्लस जरी आपण आता समजा सोपी पेपर असला तर 125 प्लस आणि कठीण जर पेपर असला तर 120 प्लस जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते, असं आपण गृहीत धरायला पाहिजे. समोर बघू आता आपण दुसरी कॅटेगरी. एससी झाली. एकच मिनिट. व्हीजे कॅटेगरीच्या 3 जागा होत्या, ज्या की 127 मार्कांवर व्हीजे कॅटेगरीचा सर्वसाधारण उमेदवार भरती झालेला आहे. फिमेलची एकच जागा होती, 113 मार्कांवर तिथं फिमेलची लिस्ट लागलेली आहे. एससीबीसी कॅटेगरी बघू आता आपण. एससीबीसी कॅटेगरीच्या 2 जागा सर्वसाधारणच्या होत्या, ज्या की 128 मार्कांवर एससीबीसीची लिस्ट लागलेली आहे. म्हणजे एससीची लिस्ट भरपूर कमी प्रमाणात तिथं लागलेली आहे. मुंबई जीआरपीला मागच्या वेळेस ओबीसीची लिस्ट कमी प्रमाणात लागलेली आहे. एससीबीसीची लिस्ट हाय गेली समजा सध्या 128 मार्कांवर लिस्ट ही लागलेली आहे. माजी सैनिकची 133 मार्कांवर, फिमेलची 88 मार्कांवर एससीबीसीची महिला ही इथं मागच्या वेळेस भरती झालेली आहे. तर आता समोरची कॅटेगरी आपण बघूयात. ओपनची लिस्ट किती लागली? तर ओपनच्या 2च जागा होत्या. ओपनच्या 2 जागा होत्या, ज्या की 2 जागांमध्ये किती लिस्ट लागली? तर 134 मार्कांवर ओपनची 2 जागांमध्ये लिस्ट लागलेली आहे. मागच्या भरतीमध्ये तर 2 जागांमध्ये 134 मार्कांवर लिस्ट लागली. तर नंतर फिमेलची ओपनची लिस्ट किती लागलेली आहे? तर फिमेलची 119 मार्कांवर फिमेलची ओपनची लिस्ट लागली. याची पुरुषांची 134 मार्कांवर, फिमेलची 119 मार्कांवर, एक्स सर्व्हिसमॅनची 112 मार्कांवर, तर अनाथची 101 मार्कांवर लिस्ट आपल्याला इथं लागताना दिसत आहे. समोर बघू आता. एसटी कॅटेगरीची लिस्ट कशी गेली होती? म्हणजे 2 जागांसाठीच ओपनची लिस्ट 134 मार्कांवर आणि महिलांची ओपनची लिस्ट 119 मार्कांवर लागलेली आहे. तर यावरून आपण या 743 जागांचा एक प्रकारचा अंदाज आपल्याला यावरून येऊन जातो की यावेळेस आपल्याला किती टोटल करावं लागेल. तर एसटी कॅटेगरीचं बघू आता. एसटी कॅटेगरीच्या 117 मार्कांवर लिस्ट ही लागलेली आहे. एसटी कॅटेगरीची पण 117 मार्कांवर किती जागांसाठी? 4 जागांसाठी लिस्ट ही आलेली आहे 117 मार्कांवर. होमगार्डची लिस्ट 119 मार्कांवर एसटीची, फिमेलची लिस्ट 104 मार्कांवर आणि स्पोर्टमॅनची लिस्ट 100 मार्कांवर आणि प्रकल्पग्रस्ताची लिस्ट फक्त 79 मार्कांवर इथं लागलेली आहे. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण बघितलं ओबीसी वगैरे सर्व काही कॅटेगरी बघितल्या. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू. ईडब्ल्यूएसच्या 3 जागा होत्या सर्वसाधारणच्या, तर 106 मार्कांवर ईडब्ल्यूएसची लिस्ट लागलेली आहे. फिमेलची लिस्ट फक्त 76 मार्कांवर मुंबई जीआरपीला लागलेली आहे. तर ईडब्ल्यूएसचा जर विचार केला आपण महिलांचा, ईडब्ल्यूएस महिलांचा, तर मागच्या भरतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जागा ह्या खाली गेलेल्या आहेत आणि जिथं महिला आलेल्या आहेत तिथं पण भरपूर अशा कमी प्रमाणात लिस्ट लागलेली आहे. म्हणजे मुंबई जीआरपीला फक्त 76 मार्कांवर लिस्ट लागलेली आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कमीच लिस्ट लागलेली आहे महिलांची. तर आता जेमतेम आपण फक्त सेफ आकडा 115 जर आपण टार्गेट ठेवलं, 115 तर कोणत्याही जिल्ह्यात होऊन जाते 115 वर.
पण या मुंबई जीआरपी सारख्या ठिकाणी जर आपण 105 ते 110 दरम्यान जर आपल्याला मार्क येत असतील प्रत्येक कॅटेगरी, कोणती कॅटेगरी असो, तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. कारण की 743 इतक्या जागा आहेत, फॉर्म किती येऊ द्या, काही टेन्शन नाही. पण जागा पण 700 प्लस यावेळेस आहेत, हा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे 51 जागांमध्येच तर इथं इतकी कमी लिस्ट लागलेली आहे. पेपर आहेच तसा ऍव्हरेज टाईप पेपर होता, पण 51 जागांसाठी इथं कमीच लिस्ट लागलेली आहे. यावेळेस पण आपण आता 117 वर तर एसटीची लिस्ट लागली, 120 मार्कांवर एससीची लिस्ट लागलेली आहे, 115 वर वाटते, 115 की 116 वर ओबीसीची लिस्ट लागली आहे. तर यावरून आपल्याला समजते, यावरून आपण एक प्रकारचा अंदाज आपण ठरवू शकतो की यावेळेस मुंबई जीआरपीला आपल्याला किती टोटल करावे लागेल, जे की आपण सेफ झोन मध्ये जाऊ शकतो. तर आणखीही काही जरी अपडेट भेटली मला, मैदानी चाचणीची अपडेट्स असो, आपल्या मुंबई जीआरपीची असो, आपण जिल्हा विशेष पण यावर व्हिडिओ बनवणार आहे. मुंबई जीआरपी साठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व ज्यांनी मुंबई जीआरपीला अर्ज भरलेला आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.